नमस्कार, माझं नाव आशिष बोडस. मी आता महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि आता नुकतंच मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून माझी निवड झाली. आज इथे नितीन गडकरी साहेबांनी आपली जी काही खासदार क्रीडा महोत्सव आता इथे नागपूरमध्ये सगळ्यांसाठी आयोजित केला आहे. तो एक अत्यंत एक चांगला प्लॅटफॉर्म आहे सर्व खेळाडूंसाठी, आणि या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मचा खेळाडूंना प्रचंड फायदा होणार आहे. त्यासाठी आज आम्हाला सगळ्यांना इथे गडकरी साहेब आणि आपली मुरली अण्णा मोहोळ साहेब, जे आता आपले महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली, तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं आणि आमच्या सगळ्यांचं त्यांनी फेलिसिटेशन ठेवलं. ही एक आमच्या सर्व अधिकाऱ्यांसाठी खूप मोठी एक उत्साहाची आणि एक खूप एनर्जी देणारी गोष्ट आहे. कारण आम्हाला असा उत्साह यांच्याकडून जर मिळाला तर त्याच पद्धतीने आम्ही आणि प्लेयर्सना आपल्याला अशा टाईपच्या प्लॅटफॉर्मचा खूप फायदा होतो. सर, मला एक सांगा, नागपूरची जनता महाराष्ट्राच्या जनतेला आपला अनुभव जो आहे क्रीडा क्षेत्रातला तो लाभेल का? नक्कीच. ऍक्च्युली मी नितीन गडकरी साहेबांनी जे काय आता खेळासाठी गेली 8 वर्ष झाली ते करताय, त्याचप्रमाणे आपले जे नागपूरचे आपले टेबल टेनिसचे श्री आशुतोष कोटणीस सर, जे आता जॉईंट सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र स्टेट असोसिएशनचे, त्याचबरोबर आपले श्री कानिटकर सर आणि मुक्कर सर, हे आपले खूप सिनियर मेंबर, हे दोघेही आपले नागपूरचेच आहेत. आणि ते अलॉंग विथ कोटणीस सर हे आपल्या नागपूरच्या डेव्हलपमेंट ऑफ टेबल टेनिससाठी चांगलं काम करतायत. त्याचबरोबर ऍक्च्युली त्यांनी आता न चुकता फॉर ऑलमोस्ट आता माझ्यामध्ये 15 ते 20 वर्ष प्लस झाली आहेत तिथे न चुकता स्टेट रँकिंग टुर्नामेंट, डिस्ट्रिक्ट रँकिंग, ज्याला आपण म्हणतो ना ग्रासरूट लेवल पासून एक इंटरनॅशनल लेवल पर्यंतचा एक प्लॅटफॉर्म प्लेयर्सना लागतो. तशी संधी आणि तशा टाईपच्या मॅचेस, कोचिंग कॅम्प्स, स्पोर्ट्स क्लिनिक म्हणतो आपण, सरपंच तर आपण ह्या पुरस्कार कशा कोणत्या खेळाडू मिळाले, कशा प्रकारे जो पुरस्कार मिळालेला आहे टेनिस आहे, क्रिकेट आहे, म्हणजे कशावर आपण हा पुरस्कार मिळालेला आहे? त्यांना सत्कार म्हणजे यांचं कार्य पाहून यांनी जे आतापर्यंत टेबल टेनिससाठी यांचं आशिषचं जे काम आहे आणि याच्या वडिलांचं, यांची पूर्ण फॅमिली याच्यामध्ये आहे. नुसता हाच एकटा नाही तर याची आई, याचे वडीलही छान खेळाडू होते आणि याची बहीण पण खूप छान प्लेअर झालेली आहे. आशिष सर, मला एक प्रश्न आहे. टेबल टेनिस आता हल्लीमध्ये नागपुरात खूप कमी विद्यार्थी हे करतात, त्याला चूज करतात आणि मागे वळतात, कारण की आजकाल दुसरे खेळ हे चांगले चालू आहेत, त्याच्याकडे वळलेले आहेत विद्यार्थी म्हणाले. तुम्ही जे जास्त आता वळण्याच्या एका मार्गावर आहे, त्यात तुमचं योगदान कसं राहील? काय तुम्ही शाळेमध्ये तुम्ही अवेअरनेस पण आला? ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर प्लेयर्स ऍक्च्युली टेबल टेनिस मध्ये तुम्ही बघितलं तर खूप जास्त मेडल्स आपल्याला जिंकतोय आपण महाराष्ट्र ऍज अ स्टेट. त्यातलं तुम्ही म्हणलात तसं नागपूरमधून पण खूप आपले चांगले प्लेयर्स टेबल टेनिसचे आता येत आहेत. आता आम्ही म्हणजे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगून देऊ की नागपूर विश्वविद्यालयाने RTM नागपूर युनिव्हर्सिटीच्या विश्वविद्यालय बॉईज टीम गोल्ड मेडल जिंकलंय खेलो इंडियामध्ये, प्लस ऑल इंडिया जे टेबल टेनिस जे होते युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये पण त्यांनी गोल्ड मेडल जिंकले. मुलींची गोष्ट नाही, मुली येतील ना, मुली आहे ना. आता आमची इक्षिका माटे आहे, जेनिफर वर्गीस आहे, इतरही पोरी आहेत आमच्या, पण आता ते काय अभ्यासामुळे त्यांचं हे होत आहे. बाकी आमच्या दोन आता नागपूरचे टॉप 2 म्हणजे वुमन्स प्लेयर्सच बोलायचं झालं तर इक्षिका उमाटे म्हणून एक खूपच प्रॉमिसिंग चांगली प्लेअर आता नागपूरची आहे. तशीच जेनिफर वर्गीस, इतके दिवस आम्ही प्रॉमिसिंग म्हणायचो, आता तिने ऑलरेडी प्रूव्हन प्लेअर आहे. ती आता वन ऑफ द टॉप प्रॉबेबल्स आहे की ती आता इंटरनॅशनल लेवलला म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स असतील किंवा इंटरनॅशनल आपले वर्ल्ड ज्युनियर सर्किट, सिनियर सर्किट्स आहे, त्याच्यामध्ये जेनिफर इज वन ऑफ द मोस्ट प्रॉमिसिंग प्लेयर्स. आता म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या अँगलने बघतो, आपण इंडिया लेवलला बघितलं तर जेनिफर सारखी डिसिप्लिन, टॅलेंटेड, हार्डवर्किंग, तिला जो काय आपल्या नागपूरच्या डिस्ट्रिक्ट लेवलला जो काय सपोर्ट मिळाला त्याच्यामुळेच ऍक्च्युली हे प्लेयर्स चांगल्या पद्धतीने येत आहेत. आणि यंग प्लेयर्स पण आहेत सर, असं खूप नवीन प्लेयर्स येत आहेत. सपोर्ट आहे सांगून त्याच पद्धतीने सर असं आता RTM आता आपल्याला एक चांगली बॉल फॅसिलिटी त्याचाही ऍक्च्युली खूप फायदा होतो. थँक्यू. मी राजेश नक्कर, आमचे आशिष सर आहे, त्यांच्या वेळोवेळी सहकार्य मिळतं, त्याच्यामुळे ही ऍक्टिव्हिटी करू शकतो. त्यानंतर दीपक खानेटकर सर आहेत, कोटणीस सर आहेत, सेक्रेटरी, आम्हाला इतके चांगले चान्सेस प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात आणि आम्ही त्यांना आमच्या परीने मदत करून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसे प्लेयर तयार होतील याच्यावर आम्ही
भार देतो आहे. त्याच्यामुळे नक्कीच भविष्यात चांगले खेळाडू घडतील. या लोकांच्या सगळ्या सहकार्यामुळे हे नक्कीच आम्ही टार्गेट सेट करू. खासदारी क्रीडामुळे आम्ही 9 वर्षांना करतोच आहे. तर यांना बरेचसे प्लेअर असे वरती येतात आहे. आणि हा गेम असा आहे की इन्स्टंट तुम्हाला काय नाही मिळालं, त्याच्यात सारखी मेहनत करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, गायडन्स घ्यावं लागेल आणि सातत्य ठेवावं लागेल. सातत्य ठेवल्याशिवाय कोणतीच गोष्ट होऊ नये. त्यामुळे नक्कीच भविष्यात चांगले एक यांचा म्हणून समजेल की ऍक्च्युली आपण एक पुण्यामध्ये खूप चांगली इंटरनॅशनल लेवलची नॅशनल आता आपण पुण्यामध्ये नॅशनल लेवलची नॅशनल चॅम्पियनशिप जस्ट रिसेंटली घेतली आता मागच्या महिन्यामध्ये. तर आता ती चॅम्पियनशिपमध्ये ऍक्च्युली आपले नागपूरचेच सर जे आपले इंटरनॅशनल अंपायर आहेत. नागपूरमध्ये आता मॅक्सिमम इंटरनॅशनल अंपायरिंगची एक्झाम पास झालेली आहे. आता 15 एक अंपायर्स आहेत. तर त्यातले मुक्कर सरच ऍक्च्युली लीड करत होते. खूप छान आहे. आता ते 1600 प्लेअरांमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये राईट फ्रॉम अंदमान निकोबार पासून लक्षद्वीप सगळ्या वेगवेगळ्या युनियन टेरिटरीजची पण प्लेयर झाले. खूप छान झाले. आशिष सर मला 28 मध्ये ऑलिम्पिक विनर आहे. तर आपल्या नागपूरचे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राहील का त्या गेममध्ये आहेच विद्यार्थ्यांचं? नक्की आहेच. इनफॅक्ट खेळाडू आहेत आपल्या टेबल टेनिस मध्ये लिव्हर खेळांमध्ये पण आहेत. 100% आता असतात. एशियन मध्ये घेतलं ना भौमिकने आपलं दिव्यांशी भौमिकने आता आमचं मेडल घेतलंय. त्याला थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.